रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती. त्यांना रामायण वाचावं लागेल. दाढीवाल्यांचा स्वॅग आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ. नाही, लंका त्यांचीच आहे. आम्ही हनुमान आहोत सगळे. लंका ही रावणाची जळते, त्यांना माहित नाही. रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती. त्यांना रामायण वाचावं लागेल, त्यांना महाभारत वाचावं लागेल. काय की या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री काय मिळालेले आहे. यशवंतराव चव्हाणांपासून परंपरा जर आपण पाहिली उद्धव ठाकरेपर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. ते साहित्य, कला, काव्य याच्यामध्ये रमायचे, लेखक त्यांच्याबरोबर असायचे. त्याच्यामुळे कोणाचं काय जळताय बरं का हे लवकरच कळेल ना. मुळात दिल्लीचीच लंका जळते. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ना, ती लंकाच आम्ही जाळतो आहोत. तर तुमचं काय होणार? हे दाढी बिडीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. बाळासाहेब चोरायला वस्तू आहे का? बाळासाहेब चोरायला वस्तू आहे का? विचार असा चोरून मिळत नाही. चोरटे भामटे यांचं राज्यावर सुरू आहे आणि ते लवकरच आम्ही नष्ट करू. हे असे डायलॉग बाजी आम्हाला सांगू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालो. आम्हाला अधिक चांगले डायलॉग. संजय डाऊट म्हणतात की दाढी ही रावणाला होती आणि आम्ही ते जाळण्याचं काम करू. संजय डाऊट विसरलात का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी होती, छत्रपती संभाजी महाराजांना, शहाजी राजांना दाढी होती, महात्मा फुल्यांना, गुरु गोविंद सिंगांना, गुरु नानकांना, नाथपंथातल्या 9 नाथांना सुद्धा दाढी होती. संजय डाऊट, अरे तुम्हाला काय कळणार? दाढीवाल्यांचा स्वॅग आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ. आणि बाय द वे, दाढी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना शोभते, तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही. तुम्ही काडी लावत जावा, आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ. तुम्ही जाळण्याची भाषा करा, आम्ही मात्र महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू. आणि इथून पुढं जर दाढीवर बोललात तर शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.